कोल्हापूरमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जुंपली। ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेचे पोस्टर्स फाडल्यानंतर मनसेही आक्रमक झाली आहे। मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे बॅनर्स फाडून प्रत्युत्तर दिलेलं आहे। ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शेणफेक करण्यात आली आणि त्याचे पडसाद कोल्हापुरात आज पाहायला मिळाले होते। मनसेच्या काही पोस्टरची तोडफोड करत फाडण्यातही आले। याच घटनेनंतर आता मनसेनं सुद्धा प्रत्युत्तर कोल्हापुरात दिलंय। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये टशन पाहायला मिळतेय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी युवा सेनेचे पोस्टर्स फाडले। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, राज ठाकरेंच्या ताफ्यावर जो हल्ला झाला त्यानंतर मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला केला। आता सध्याचं राजकारण बघायला मिळते ते ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये। कोल्हापूरमध्ये नेमकं काय घडलंय? तर हा सगळा राडा जो आहे तो मुंबई ठाण्यामध्ये सगळं आपण पाहिलेला आहे आणि त्याचे पडसाद जे त्यांना राज्यभर पाहायला मिळत आहे। दोन्ही पक्षांमध्ये आता एकमेकांचे पोस्टर फाडण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। क्रियेला प्रतिक्रिया तर या ठिकाणी देखील कोल्हापुरात काल मनसेचे काही पोस्टर जे आहेत ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून फाडण्यात आले होते आणि त्याला चोख असं प्रत्युत्तर जे आहे ते मनसेकडून देखील आज देण्यात आलेले आपण पाहताय। काल सकाळी जे आहे ती व्हिडिओ समोर आले होते की काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मनसेचे पोस्टर जे ते फाडले होते आणि त्यानंतर मात्र आता मनसेचे देखील कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। कोल्हापुरातील काही ठिकाणी युवा सेनेचे पोस्टर जे आहेत ते फाडताना हे आपण दृश्य पाहतो। त्यामुळे दोन गटांमध्ये आता कोल्हापूरमध्ये देखील जे आहे ते टशन पाहायला मिळते। त्यामुळे हे सगळा वाद जो आहे तो आता कुठे जाऊन थांबणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।